आणि एक कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्याच्या मागे काम करणारं नेटवर्क कसं असते महाराष्ट्राला आपण मागच्या 8 दिवसात त्या ठिकाणी सतत 24 तास त्या ठिकाणी दाखवत होता। ही निवडणूक किंवा ही जागा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गणेश भाऊंना मिळावी असा पूर्वी शब्द त्या ठिकाणी दिला गेलेला होता। ज्यावेळेस आपण विधानसभेची निवडणूक लढवली त्यात आपल्याला अपयश आलं आणि त्यानंतर पुन्हा गिरीश भाऊंच्या माध्यमातून गणेश भाऊंना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा आपली त्या ठिकाणी रिएंट्री झाली। त्यावेळेस विधान परिषदेची जागा भाजपला घेऊन ती जागा गणेश भाऊंना मिळावी असं त्या ठिकाणी मुंबईमध्ये त्या ठिकाणी शब्द घेतलेला गेला होता। पण आपण बघितलं का मागच्या रविवारी साधारणतः 31 मेला कदाचित मी 1 जूनला त्या ठिकाणी फॉर्म भरला। 31 मेला ही जागा महायुतीमध्ये शिंदे गटाला सुटल्याने भाऊंचा फॉर्म तर आपण 30 मेला त्या ठिकाणी भरलेला होता आणि एकंदरीत या मतदारसंघातलं सगळं दूषित वातावरण, कार्यकर्त्यांचा रेटा त्या ठिकाणी 31 मेला सायंकाळी कार्यकर्त्यांनी मला खूप आग्रह केला की आपण निवडणूक लढवली पाहिजे, ऑपॉर्च्युनिटी आहे आणि आपण त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून 1 जूनला मी त्या ठिकाणी फॉर्म भरला। 2 आणि 3 जूनला त्या ठिकाणी मला गिरीश भाऊ महाजनांच्या माध्यमातून गणेश भाऊंना त्या ठिकाणी फोन आले। मला पण त्या ठिकाणी त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि या निवडणुकीत आपण थांबलं पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं। पण निवडणूक आणि कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतल्यानंतर निवडणूक माझ्या हातात आहे असं एकंदरीत वातावरण कालपर्यंत मला जाणवत होतं, असू शकतं। पण एकंदरीत सगळ्याच गोष्टी आपल्याला माहित आहे का आपण पहिल्या दिवसापासून महाजन आणि गीते एक निकटवर्ती हा शब्द आपण त्या ठिकाणी जोडला गेला आणि ते आहेच, ते आमचे मार्गदर्शक आहेत। मी जरी प्रत्यक्ष भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी सक्रिय कार्यकर्ता नसलो तरी त्या ठिकाणी त्यांचा एक कृपाविश्वास सदैव त्या ठिकाणी गणेश भाऊंच्या आणि आमच्या कुटुंबाच्या मागे राहिलेला आहे। आणि अशा वेळेस राज्याचे वरिष्ठ नेते आदरणीय फडणवीस साहेब, शिंदे साहेब यांना असं कुठेतरी संशय येत होता की या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी गिरीश महाजन त्या ठिकाणी पाठबळ मिळतात काय, त्या माध्यमातून मागच्या 3-4 दिवसापासून त्या ठिकाणी भाऊबंद त्या ठिकाणी गिरीश भाऊ मोठ्या त्या ठिकाणी वरचा दबाव होता की नाही म्हणजे तुमच्या हातात आहे असं का होत नाही। मधल्या 8 दिवसापासून त्या ठिकाणी उदय सामंत साहेब पण त्या ठिकाणी मला रेटा होता की सोयरे काहीतरी आपण निर्णय घेतला पाहिजे आणि निवडणूक खरंच माझ्या बाजूने होती। जरी महायुतीचं मतदान या ठिकाणी प्रत्यक्षात जास्त असलं तरी त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारावर खूप मोठी नाराजी या मतदारसंघात होते, असू शकते। पण त्या ठिकाणी मी जर या प्रचारात जर थांबलो नाही तर कदाचित या ठिकाणी वेगळा निकाल लागू शकतो, मला माहित नाही। किंवा महायुतीचे मतदार त्या ठिकाणी चांगले असल्यामुळे कदाचित निकाल त्यांच्या बाजूने पण लागू शकतो, तो जर तरचा हा प्रश्न होता। आणि त्या ठिकाणी उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांची पण माझी 4-5 दिवसापूर्वी भेट झाली आणि त्यांनी पण मला विनंती केली होती की भविष्यात त्या ठिकाणी ही जागा जरी आता आम्हाला शिंदे गटाला सुटली, भविष्यात पुढे अशी काही संधी आली तर त्या ठिकाणी गणेश भाऊंना किंवा मला न्याय द्यायचा ते त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी फडणवीस साहेबांना सांगतील की त्या ठिकाणी मागच्या वेळेस त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी मदत केली आणि पुढे आम्ही तुम्हाला मदत करू असा शब्द मला त्या ठिकाणी दिलेला होता। पण त्यानंतर पण माझ्या कार्यकर्त्यांचा रेटा तुम्ही आज पण पाहिला असेल, कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी नाराजी खूप मोठी आहे आणि ती नाराजी अंगावर घेणे इतकं सामर्थ्य माझ्यामध्ये नव्हतं। पण आदरणीय दादासाहेब भुसे असतील, जे निलेश बोरा असतील, महाजन साहेब असतील, सुहास कांते साहेब असतील, सामंत साहेब असतील आणि गणेश भाऊ त्या ठिकाणी त्यांची इच्छा होती की गोकुळ या ठिकाणी निवडणुकीतून थांबलं पाहिजे। काल त्या ठिकाणी मुंबईमध्ये चर्चा झाली, शिंदे साहेबांचं सामंत साहेबांच्या माध्यमातून बोलणं झालं। त्या ठिकाणी परवा रात्री पण त्या ठिकाणी सुहास कांतेंनी मला त्या ठिकाणी फोन केला होता की सोयरे आपण योग्य तो निर्णय घेतला पाहिजे, त्यांच्यावर पण त्या ठिकाणी सामंत साहेबांचं प्रेशर होता। आणि अशा वेळेस सगळेच एकमेकांना जोडले गेल्यामुळे ते किमान एकमेकांना जोडले जरी नसलं तरी या निवडणुकीचं एक वातावरण वेगळं राहिलेलं असतं। पण पहिल्या दिवसापासून माझा बंडखोर आणि गिरीश महाजनांच्या निकटवर्ती या 2 संज्ञा माझ्या मागे लागल्यामुळे या निवडणुकीमध्ये माझ्या काही गोष्टी आपोआप माझ्या अंगावर आल्या आणि त्या अंगावर आल्यामुळे कधी कधी कौटुंबिक जबाबदारीचं पण भान आपण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे। आमदारकी मला मिळू शकते, मिळेल भविष्यात, पण हे लोक माझ्या सोबत राहिले अशा अनेक आमदारकी मी मिळवू शकतो। पण आताची आमदारकी मी आदरणीय गिरीश भाऊ महाजन असतील, आपले सामंत साहेब असतील, दादा भुसे असतील आणि आमचे दाजी सुहास कांते आणि माझ्या मागे एक हत्तीसारखा मोठं सामर्थ्य त्यांनी उभं केलेलं असे माझे मोठे बंधू गणेश गीते यांच्यापेक्षा ते आमदारकी मला त्या ठिकाणी मोठे वाटत नाही। कार्यकर्त्यांची खूप मोठी नाराजी आहे, आपण त्यांचा रोष बघितला आहे। मला अजून पण त्या ठिकाणी सांगताय का भाऊ आपण थांबायचं नाही, पण मी सुद्धा आपल्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सांगतो की या ठिकाणी मी राज्याचे वरिष्ठ आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांना काल त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे, आदरणीय शिंदे साहेबांना पण शब्द दिलेला आहे आणि या 3 मंत्र्यांनी आमचे सुहास कांते असतील, निलेश बोरा असतील, गणेश भाऊ असतील
या सगळ्यांनी त्या ठिकाणी मला सांगितलं की आपण भविष्यात आपण कायमच सक्रिय असणार आहे राजकारणात आणि थांबला म्हणजे संपला असं होत नाही. मला माहिती सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म हा एखाद्या माणसाला रात्रीतून हिरो पण बनवतो, एखाद्या माणसाला रात्रीतून झिरो पण बनवतो. मला माहिती त्याचे दुष्परिणाम खूप होणार आहे. काही गोष्टी मी त्या ठिकाणी सामंत साहेबांना, महाजन साहेबांना 2-3 तासापासून दाखवतो की साधी माझ्या थांबण्याची चर्चा होती तरी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे विषय चर्चेला येत आहे. काही ठिकाणी घोडे बाजाराच्या गोष्टी तावडले जाते, पण असं कुठल्याही काही या ठिकाणी झालेलं नाही. ते पण आपल्याला सामंत साहेब पण सांगतील. पण फक्त या ठिकाणचा शब्द सुहास अण्णा कांदेंचा आणि निलेश बोरांचा रेटा आणि एकंदरीत गणेश भाऊंचं त्या ठिकाणी माझ्यावर असलेलं प्रेम, माझ्या पाठीशी असलेलं पाठबळ, यामध्ये कौटुंबिक शांती आणि आमदारकीमध्ये मला कौटुंबिक शांती महत्वाची वाटते आणि त्यासाठी मी माझ्या निवडणुकीत प्रचार मी थांबवतोय. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी विनंती केली काल रात्रीच का आपण कुठल्याही प्रकारचा प्रचार या ठिकाणी करून महायुतीतलं वातावरण खराब होईल अशी कुठलीही गोष्ट करू नये अशी मी आपणा सर्वांच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. मला माहिती आपले अनेक प्रश्न असणार आहेत, पण मी माझा प्रचार थांबवतोय हा शब्द तुम्ही घ्या आणि मला इतकं माझ्यासोबत महायुतीचे लोक आहेत तो विषय त्या ठिकाणी संपलेला आहे. माझ्या बाजूला सगळे महायुतीचे लोक आपण पाठिंबा देणार. संपूर्ण महाराष्ट्र 4 दिवसापासून तुमच्या या विषयावर मी तुम्हाला काल पण त्या ठिकाणी जाताना सांगितलं होतं की मी 2 शब्द मी वापरणार नाही, पण मी प्रचार थांबवतोय आणि तुम्ही पण कृपया ही गोष्ट इकडे संपवी. तुमचा अधिकार आहे तो, तुम्ही बोलू शकता कारण तुम्ही 4था स्तंभ आहे लोकशाहीचा आणि तुम्ही खरंच मला या ठिकाणी ताकद दिली म्हणून मी या ठिकाणी घराघरात पोहोचले. मी अनेक व्यक्तीच्या मतदारांना भेटलेलो नाही, पण त्यांचे मला फोन येत आहे भाऊ तुम्ही थांबू नका, पण नाही मी या निवडणुकीचा प्रचार थांबवतोय आणि हा विषय पाठिंबा देत आहे का आपण? चौकशीला घाबरले आहात, तुमच्यावर दबाव आहे म्हणून चौकशीला घाबरलेलो नाही. तुम्हाला पण माझा स्वभाव माहित आहे. मी विधानसभेची पण निवडणूक राष्ट्रवादी पार्टीकडून आपण लढवली होती, ती अंगावर घेतली होती. त्यावेळेस सत्ताधारी पार्टी आपल्या समोर होती, तरी त्यावेळेस तुम्ही सगळे साक्षीदार आहात. माझ्यावर कशा प्रकारचे अतिरेक झाले, अटॅक झाले तरी मी त्यावेळेस नमलो नाही. आता पण घाबरायचं काही कारण नाही, पण त्या ठिकाणी सगळ्यांचा समन्वय राहिला पाहिजे. पार्टीने भावना त्या ठिकाणी नगरसेवक केलं, वहिनी पण नगरसेवक आहे. तुम्ही आता लोक म्हणतील की अगोदर तुम्हाला हे कळलं नाही का, पण कार्यकर्त्यांचा रेटा होता आणि या मतदारसंघात प्रचंड अशी नाराजी होती. या दोन्ही माणसांना लक्षात आलेली, त्यांनी त्यांना समज दिलेली आहे. आपण पण विचारलं आतमध्ये, पण मी त्यांना ते सांगितलं की आमदार म्हणून त्या ठिकाणी लोकांच्या नजरेत आपण चांगल्या पद्धतीने उतरा. 2-2 आमदार ते आपल्या घरात आहे आणि लोकांचे कामं करा. आम्हाला बाकी काय, आमच्या माध्यमातून आम्हाला लोकांची कामं करायची, तुमच्या माध्यमातून करा, बाकी काही नाही. दराडेंना तुम्ही थेट पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचारात उतरणार आहात का? गणेश भाऊ आणि बाकी आमच्या वहिनी त्या ठिकाणी आहेत आणि बाकीचे प्रश्न तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर समाधान वाटत नाहीये, तुमच्या चेहऱ्यावर समाधान वाटत नाही अजून सुरुवातीलाच माननीय आणि ही उमेदवारी थांबवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले म्हणजे सुहास अण्णा आहेत, दादासाहेब आहेत, आमचे निलेश बोरा आहेत, अजून एक नाव राहिलं प्रमोद कुटे म्हणून आहे. या सगळ्यांनी मनापासून धन्यवाद देतो की आमची महायुती एक संघ राहण्यासाठी या सगळ्या लोकांनी प्रयत्न केले आणि आज मुख्यमंत्र्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला. आता मगाचपासून आपण एक प्रत्येकाला असं विचारतोय की तुम्ही पाठिंबा दिला का, पाठिंबा दिला का, पाठिंबा दिला का. ज्या अर्थी एकच उमेदवार हा महायुतीचा शिल्लक राहिला याचा अर्थ गोकुळजींचा 100% पाठिंबा, गणेशजींचा 100% पाठिंबा आणि वैद्यंचा 100% पाठिंबा हा महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना. दुसरी महत्वाची गोष्ट जे काही वेगवेगळ्या पद्धतीनं सोशल मीडियावर काही केलं जातं, मी आताच आमचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना सीपी नाईक अर्ज द्यायला सांगितलेला आहे की या वाईट पोस्टची सुरुवात पूर्ण होते त्याचा देखील आम्ही अभ्यास करणार आहोत. ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत आणि त्याच्यावर देखील आम्ही पोलीस कारवाई करणार आहोत. कारण 2 बंधूंनी कुठचीही कमिटमेंट न करता कुठच्याही म्हणजे ठीक आहे 4-5 दिवस गेले असतील, पण त्या पद्धतीनं सोशल मीडियावर काही पोस्ट टाकण्याचा प्रकार त्या नाशिक परिसरामध्ये घडतोय तर त्याचा आजच संध्याकाळपर्यंत सीपीला अर्ज जाईल आणि पुढच्या 2 दिवसामध्ये ही यंत्रणा कुठनं चालते याचा देखील पर्दाफाश नक्की होईल. परंतु मला या बाबतीमध्ये विशेषतः गणेशजी, गोकुळजी यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. रोज रात्री माझा सुहास अण्णांबरोबर देखील चर्चा असायची, परंतु याच्यामध्ये दोन्ही बंधूंना एवढ्यासाठीच धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी जे सांगितलं होतं की गिरीश भाऊ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे आणि त्यांनी ते प्रत्यक्षात उतरून दाखवलं
याबद्दल गिरीश भाऊ आणि भाजपच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो. गणेशजीला देखील मनापासून धन्यवाद देतो, गोकुळजीला देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि त्याच्या पुढे जाऊन शिवसेनेचे 2 मंत्री आम्ही इथं आहोत. मी देखील आहे, दादासाहेब देखील आहेत, सुभाषअण्णा आमचे आमदार आहेत, आमचे पदाधिकारी देखील आहेत. जे योगदान गोकुळजींनी या निवडणुकीसाठी दिलेलं आहे ते फुकट जाणार नाही, एवढंच मी आपल्याला सांगतो. त्यांना आपल्या पक्षाकडनं काही शब्द द्यायचा. आणि शेवटचं वाक्य माझं एवढंच आहे की त्यांनी विधान परिषदेला थांबून महायुतीच्या नरेंद्र दराडेंच्या विजयाचा मार्ग जो आहे तो सुखकर केलेला आहे. याच्यामुळं कुठचाही भविष्यामध्ये राजकीय अन्याय गोकुळजींवर होणार नाही याची दक्षता दोन्ही पक्ष घेतील. या जागेसाठी म्हणजे निवडणुकीतून थांबण्याचं त्यांनी आता निर्णय घेतलेला आहे, पण त्यांच्या चेहऱ्यावरती नाराजी दिसते अजून पण. ती नाराजी आपण गेल्या काही पहिली गोष्ट दिवसांपासून पहिली गोष्ट अशी की एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे जर झाली नाही त्याची नाराजी तुमच्या चेहऱ्यावर ऐका नाही आता कसं आहे, बिचारे गोकुळजी आता नव्यानं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये येत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीचा तो कार्यकर्ता आहे, लोकांशी नाळ जुळलेला कार्यकर्ता आहे. भविष्यामध्ये त्यांना देखील पॉलिटिकल करिअर आहे. त्याच्यामुळं मी काय सांगितलं की प्रश्न हे मला विचारा. मी काही जास्त बोलतो किंवा गिरीश भाऊ जास्त बोलतोय, पण शेवटी कार्यकर्त्यांच्यासाठी कार्यकर्ता जो असतो तो भावनिक होत असतो. तशा पद्धतीने ते भावनिक झालेले आहेत. याचा अर्थ त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसते म्हणून ते काहीतरी वेगळे करतील. अशा पद्धतीचं वातावरण कृपा करून तुम्हीच तयार करू नका अशी माझी विनंती आहे. माझी फक्त विनंती एवढीच आहे की कार्यकर्त्यांच्या भावना अशा आहेत की ते जर रणांगणामध्ये राहिले असते तर ते लोकप्रतिनिधी बनले असते. त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांची काय चुकी आहे? कार्यकर्त्यांची काही चुकी नाही. मगाशी एक मिनिट मुद्दा असा आहे की मगाशी ज्या पण कार्यकर्त्यांच्या भावना आहेत ह्या चुकीच्या नाही आमच्या दृष्टीनं. कारण एखाद्या कार्यकर्त्यावर प्रेम असलं हे कार्यकर्त्यांनी जर दाखवलं त्याच्यामध्ये काय दोष आहे? त्याच्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांच्या कुठच्याही भावनेशी खेळत नाही. कार्यकर्त्यांच्या भावना चुकीच्या आहेत असं आम्ही मानत नाही. त्याच्यामुळे आज जो निर्णय झालेला आहे हा महायुतीला पोषक असा निर्णय झालेला आहे. आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सांगतो की या योगदानाबद्दल गोकुळजींची नोंद दोन्ही पक्ष ठेवतील. साहेब, प्रसाद हिरे यांनी माघार घेतली तेव्हा त्यांनी म्हटलं की नरेंद्र दराडे हे कुठेतरी योग्य उमेदवार नाही. गोकुळ गीतेने देखील याच भावना व्यक्त केल्या आहेत. कुठेतरी आपला उमेदवार चुकला आहे किंवा आपली जास्ती होती असं वाटतं. योग्य उमेदवार नाही अशातला भाग नाही. उमेदवार योग्य असल्यामुळेच ते पूर्वी महामंडळावर होते. त्याच्यानंतर त्यांनी देखील त्यांची राजकीय कारकीर्द व्यवस्थितरित्या पूर्ण केली आहे. मुद्दा असा आहे की काही अपेक्षा विकासाच्या प्रसाद हिरेने जाहीर केल्या. तशाच गोकुळजीने देखील काही विकासाच्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. गणेशजीने विकासाच्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. आमच्या देखील पक्षाच्या लोकांनी विकासाच्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे. आणि मुद्दा असा आहे की शिवसेनेचा उमेदवार म्हणून नरेंद्र दराडे यांची उमेदवारी जाहीर झालेली होती. त्याच्यामध्ये जे काही गैरसमज होते ते आज गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली पूर्ण दूर झालेले आहेत. भविष्यामध्ये आम्ही एक संघपणानं नाशिकच्या विकासासाठी काम करू. या निवडणुकीमध्ये महायुतीने सामदाम दंडभेद वापरला अशी देखील चर्चा आहे. असं कोण बोलतो? या निवडणुकीमध्ये महायुतीने सामदाम दंडभेद असं सगळं वापरलं. त्याचे काही पत्र एवढंच सांगतो फक्त. त्याच्यात तुम्ही काय उत्तर घ्यायचं ते घ्या. माझ्या आयुष्यामध्ये मित्र म्हणून गणेश गीते नव्हते. या निवडणुकीतनं गणेश गीते आणि गोकुळ गीतांसारखे मला मित्र मिळाले. याच्यातनं तुम्ही सामदाम दंड वापरला तर ठरवा. गिरीश भाऊंवर तुम्ही चेंडूला टोलवलेला आम्ही मागे लावला तर जळगावचा तुम्ही मागे लावला. टोलवलेला अजिबात नव्हता. अजिबात टोलवलेला नव्हता. जशी गिरीश भाऊंची जबाबदारी आहे तशी माझी आणि दादासाहेबांची देखील जबाबदारी आहे जळगावच्या बाबतीत निर्णय घ्यायची. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये देखील आजच निर्णय घेऊ आणि तो निर्णय देखील जळगावमध्ये नाही आम्ही नाशिकमध्ये येऊन जाहीर करू. सामंत साहेब बॅलेट पेपर नाव राहणार आहे. नाव आहे, गोकुळ गीते यांचं पण नाव आहे. तुम्ही मतदारांच्या संदर्भामध्ये सुरुवातीपासूनच म्हणत होता की सोबत आहे. आता आपसात विभाजन नको. गिरीश भाऊंनी स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं की बाकी ठिकाणी देखील आमच्या विरोधामध्ये उमेदवार उभे आहेत. आता आम्ही कोणाकडून कॉम्प्रोमाइजला गेलो नाही. पण गीते कुटुंब आणि गिरीश महाजन साहेबांचे हे अतिशय जवळचे संबंध आहेत. त्याच्यामुळे ही कटुता निर्माण होऊ नये म्हणून एखादं घर आमच्यापासून लांब जाऊ नये यासाठी आम्ही 8 काय 10 दिवस घातले तर काय प्रॉब्लेम आहे. पण त्याच्यातला आउटपुट सकारात्मक आहे आणि तो सकारात्मक आउटपुट त्या दोन्ही बंधूंनी दिला त्याबद्दल धन्यवाद आहे. हा आउटपुट बॅलेट पेपरवर दिसेल का?
तुम्ही आता इकडे